तर जय श्रीराम भावांनो, आपण सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, तर आपल्याला एक फोन आला गारवडीतनं की काम बघायला जायचे. तर त्यांचा फोन आला आपल्याला, तर आपण निघालो गारवडीला. तर गारवडीत घराचा पत्रा ठोकायचा होता. तर तिथून आपण निघालो घरनं. तर गारवडीत पोचलो. तर गारवडीत आपल्याला विठ्ठल कदमचं घर विचारायचं होतं, कारण त्यांच्या घराला पत्रा ठोकायचा होता. त्या बाबांना आपण विचारलं विठ्ठल कदम, तर ते बोलले मला माहीत नाही. तिथनं आपण पुढं गेलो. पुढं माणसं बसली होती, त्यांना आपण विचारूया की विठ्ठल कदमचं घर कुठं आहे. तर त्यांना आपण विचारलं विठ्ठल कदम, तर त्यांना सांगितलं पाठीमागा तुम्ही तिथून टर्न मारून आतमध्ये जावा. तर ठीक आहे, आपण तिथनं निघालो. तिथून लेफ्ट टर्न मारला. तिथून आपण सरळ जाणार आता, कारण वरती टेकावरती घर आहे त्यांचं. तर इथून आपण टर्न मारून असं सरळ निघालो. तर या ठिकाणावरून आपण बघू शकता, इथून एक टर्न मारला. इथून सरळ आपण पुढं निघालो. पुढं चढाला त्यांचं घर आहे, दिसलं समोरच आहे. बघूया आपण, ते घरी असतील, त्यांना विचारूया काय काय कसं कसं करायचं. तर आपण निघालो. इथनं निघाल्यानंतर इथून टर्न मारला. समोरच वर टेकाव फुल टर्न आहे. इथं आपण पोचलो कामावर. ह्या घराचं काम पत्रा ठोकायचं आहे आपल्याला. तर बघूया मालक काय म्हणतात. पोचलो आपण, मालकाला घेतलं, 4 साईड मोजून घेतल्या, त्यांना आपण कोटेशन लिहून दिलं. तर त्यांचं घर 24x14 आहे, त्याच्यावर पत्रा ठोकायचा आहे. त्यांना आपण कोटेशन लिहून देणार. कोटेशन लिहून दिलं वगैरे सगळं झालं. नंतर चहा वगैरे आपण तिथं पिलो त्यांच्या इथं. तिथून आपण आता निघालो घरी. घरी निघाल्यानंतर आपण आता जायचं इथनं घरी, कारण आपल्याला कांद्याला पाणी द्यायला जायचं आहे. 2 दिवसांनी त्यांचा पत्रा ठोकायचा आहे. धन्यवाद.